हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत पुण्यातील श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम या ठिकाणी. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी बूट आणि चप्पल स्टँड दिलेले आहे. तिथे तुम्ही बूट चप्पल ठेवण्याची सगळी व्यवस्था आहे. तुम्ही बघू शकता या मंदिराचे बांधकाम किती सुंदर आणि सुशोभित आहे. ते व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे राजस्थानी बनावटीचे बांधकाम आहे. इथे जवळच शेती वगैरे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हत्ती या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसत आहेत. श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम ही सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने आणि संकल्पानुसार पुणे आणि आळंदी महामार्गावरील दुडुळगाव या ठिकाणी उभारण्यात आलेले एक पवित्र श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी रविवारी, शनिवारी अशा वेळेत विशेष गर्दी पाहायला मिळते. इथे सकाळी 8:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी हे मंदिर खुलेच असते. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम या ठिकाणी केलेले आहे. हे एक पवित्र श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र मानले जाते. ऑक्टोबर 2025 मध्ये या धामाच्या प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. या ठिकाणी बघू शकता स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे. तिथे आपण नंतर जाणार आहोत. आधी आपण आत जाऊयात. चला तर मग बघूयात. बघा किती सुंदर कोरीव काम या खांबांवर केलेले आहे. या ठिकाणी मनाला एक वेगळीच अशी शांत अनुभूती येते. हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे जिथे भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथे बसून आपण नामजप करू शकतो. तुम्ही बघू शकता मुख्य दरवाज्यावरील कोरीव काम किती सुंदर आहे ते. फ्रेंड्स, तुम्ही कधी या ठिकाणी गेले आहात का? गेले असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आतमध्ये माता दुर्गेची अष्टभुजा मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि शांत असे हे ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दुर्गा मातेची मूर्ती इथे आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची सुद्धा एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची सुद्धा येथे आपण दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी त्यांच्या सुद्धा मूर्ती आहेत. बाहेर पर्यटकांसाठी अतिशय सुंदर असं गार्डन बनवलेले आहे. या ठिकाणी बरेच लोक आपल्या फॅमिली सोबत येत असतात. आपण पुन्हा एकदा स्वामींचे, दत्त महाराजांचे, गणपती बाप्पाचे आणि देवीचे दर्शन घेणार आहोत. आपण देवीची ओटी सुद्धा भरू शकतो. तुम्ही बघू शकता येथे एक वेगळीच अशी आध्यात्मिक अनुभूती माणसाच्या मनाला येते. अतिशय सुंदर आणि शांत असे हे ठिकाण आहे. येथे थोडी आरक्षित जागा ठेवलेली आहे जिथे बसून भाविक नामजप करू शकतात. 108 वेळा हरिओम किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्ही इथे करू शकता. तर आपण बाहेर जाऊन स्वामींच्या स्थानाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला इथून दिसत आहे. चला तर आपण
स्वामींच्या स्थानाकडे जाऊयात. अनिरुद्धधाम ही एक पवित्र असे श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आपल्याला दत्त महाराजांच्या विविध रूपांचे अवतारांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांचे आपण येथे दर्शन घेऊयात. तुम्ही बघू शकता येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन आपण घेत आहोत. समोर जाऊयात. इथे आपण गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊ शकतो. थोडं समोर गेल्यावर आपल्याला श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथील श्री मनोहर पादुकांचे सुद्धा दर्शन मिळते. चला तर अजून समोर जाऊन बघूयात. या ठिकाणी शेगावचे श्री संत गजानन महाराज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सुद्धा फोटो इथे ठेवलेला आहे. अजून समोर जाऊन बघूयात. तुम्ही बघू शकता श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. चला तर आता स्वामींच्या दर्शन आपण घेऊयात. स्वामींचे दर्शन आपण घेऊयात. येथे तीर्थ मिळतं. स्वामींचे तीर्थ घेऊन आपण इथे दर्शन घेऊ शकतो. ओम अभय दाता श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा आपण इथे बसून जप सुद्धा करू शकतो किंवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचाही जप आपण करू शकतो. येथे आपण दत्तात्रय महाराजांचे अजून एक फोटो बघत आहोत. तसेच साईबाबांचा आणि श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभी स्वामी यांचाही फोटो आपल्याला पाहायला मिळतो. या बघा, या ठिकाणी आपला श्री दत्त पादुका ज्या गिरनारवर स्थापित आहेत अशा त्या पादुकांचे दर्शन आपण इथे फोटोमध्ये घेऊ शकतो. तसेच श्री विमल पादुका ह्या श्री क्षेत्र औदुंबर येथील दत्त महाराजांच्या पादुका आहेत. हा वर जाण्याचा मार्ग आहे. आपण इकडे बघूयात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला पूर्ण या मंदिराचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही अगदी घरी बसून या ठिकाणाची अनुभूती घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे दत्त महाराजांचा पुन्हा एक फोटो आपल्याला बघायला मिळतो आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथून आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला स्वामी समर्थांच्या या स्थानामध्ये सुद्धा आरक्षित जागा मिळते, जिथे आपण बसून काही क्षण स्वामींच्या नामाचा जप करू शकतो. 108 वेळा इथे आपण जप करू शकतो. इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आपण इथून बाहेर जाणार आहोत. या ठिकाणी जे लोक चणे शेंगदाणे वगैरे जे अर्पित करतात ते गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जातात, अशी एक सूचना आपल्याला पाहायला मिळते. समोर अतिशय सुंदर झाडे आणि गार्डन बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर पुण्यामध्ये एखादे पर्यटन स्थळ शोधत असाल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हे ठिकाण पुणे आळंदी महामार्गावर जे डुडुळगाव आहे त्या डुडुळगावमध्येही आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकता किती गर्दी आहे इथे पर्यटकांची. अतिशय सुंदर असे कोरीव काम या मंदिरावर केलेले आहे. याला आपण मंदिर असं नाही म्हणू शकत. हे श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाम असे याचे नाव आहे. इथे प्रशस्त पार्किंग, स्वच्छ परिसर आणि पुस्तकांचा स्टॉल तसेच अल्पोपहाराची सोय सुद्धा उपलब्ध आहे.
तुम्हाला पार्किंगला काहीही अडचण जाणार नाही. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग इथे फ्री आहे, त्यामुळे तुम्ही कधीही इथे जाऊ शकता. दररोज हे धाम ओपन असते. तुम्ही सकाळी 8:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे भाविकांसाठी खुलेच असते. तुम्ही इथे जाऊन या ठिकाणाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बांधकाम या ठिकाणाचे केलेले आहे ते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नेहमीच असे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज घेऊन येत असतो. पुणे आणि पुण्याजवळील तसेच इतर भागातीलही व्हिडिओ आपण नेहमीच आणत असतो. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.